धुळे जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात आगमन होणाऱ्या वरुण राजाची जूनमध्ये विश्रांती घेतल्यामुळे यंदा गत वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला। त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे नकाणे तलावात जलसाठा कमी झाला। मात्र साक्री तालुक्यात पाऊस सुरू असल्याने अक्कलपाडा धरणाचा जलसाठा वाढला। त्यामुळे धुळे शहराचा पाणी पुरवठा सध्याप्रमाणे एक दिवसाआड सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धुळे पोलिसांनी गुरुवारी रात्री एक विशेष मोहीम राबवित विविध भागात वाहनांची तपासणी केली। शिंदखेडा येथील रोटरी क्लब शिंदखेडा आणि केसी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले। शिरपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या ब्रह्मटेक या भागात राई रुक्मिणी पांडुरंगाचे जुन्या काळातील भाविकांचे श्रद्धास्थान विठ्ठल मंदिर आहे। शिरपूर तालुक्यात राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीचा आदेश काढून रद्द केला। अखेर मराठी माणूस मराठी भाषा विजयी झाली म्हणून मनसे शिवसेना यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। शिरपूर तालुक्यातील करवंद येथे अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मीच्या वतीने हरित उपक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। दहिवेल येथे केंद्र शासनाच्या जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या धरती आबा जन भागीदारी अभियानास नवापाडा येथील शासकीय आश्रमशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचा प्रारंभ विविध दाखल्यांच्या वाटपाने करण्यात आला। दाखले वाटप कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले। साक्री तालुक्यात कपाशीला गेल्या काही वर्षापासून अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिली। यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट होऊन खरीप हंगामात तालुक्यात मका पिकाचे क्षेत्र कपासापेक्षा 5000 हेक्टरने वाढले। सध्या तालुक्यात 75% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले। शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शिंदखेडा शहर व परिसरातील विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले। त्यामुळे विजेची समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी शिंदखेडा येथील भाजपाच्या नगरसेवकांनी राज्याचे प्रधानमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार राहुल यांचे मुंबईत मंत्रालय येथे भेट घेऊन विजेची समस्या सोडवण्याबाबत मागणी केली। तसेच विजेबाबत विविध प्रश्न सोडवण्याबाबत निवेदनही दिले। शिरपूर शहरातील SVKM NMIMS सेंटर फॉर टेक्सटाईल फंक्शन्स तर्फे 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी क्विज या ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिरपूर तालुक्यातील बोरखेडा येथील वनश्री पुरस्कार विजेते शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये 1 जुलै रोजी बांबू प्लांटेशनचा 5वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। कृषी दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 2020 मध्ये 50 एकरावर 19 शिरपूर येथील शकुंतला लॉन्स येथे अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या तालुकास्तरीय बैठकीत यंदाही समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। 10 ऑगस्ट रोजी शंकर नाना मंगल कार्यालयात हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार। धुळे येथील रेल्वे स्टेशनवर दुचाकीने कुटुंबातील सदस्यांना सोडायला आल्यावर संबंधित नागरिक स्टेशनवरील पूर्वीच्या जागेवरच दुचाकी पार्किंग करतात आणि नातलगांना सोडल्यावर लागलीच 5 मिनिटांनी स्टेशनच्या बाहेर पडतात। मात्र रेल्वे प्रशासनाकडून आता दुचाकी स्वारांना या ठिकाणी पार्किंगला विरोध करण्यात येत आहे, तर दुसरीकडे रिक्षा चालक व इतर वाहनधारकांकडून थेट प्रवेशद्वारापर्यंत वाहने पार्किंग करण्यात येत असताना त्यांच्यावर स्टेशन प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यामुळे प्रवाशांकडून कारवाईत दुभाजक का असा प्रश्न वाहनधारक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे।